शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात IMA अहिल्यानगर शाखेने गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य निषेध मोर्चा काढला। नायब तहसीलदार किरण बेरड यांना निवेदन देत हा प्रस्ताव तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। हा निर्णय रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी व आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी धोकादायक असल्याचा दावा IMA ने केला आहे। मागणी मान्य न झाल्यास आपत्कालीन सेवांसह सर्व वैद्यकीय सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। अहिल्यानगरात विमान तिकिटांचा व्यवसायातून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची 43,43,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। फिर्यादीने 2022 मध्ये आरोपी अजय कुमार जगताप याला एकूण 98 लाख रुपये दिले होते। त्यापैकी 54,57,000 रुपये परत मिळाले, मात्र उर्वरित रक्कम आरोपीने परत केली नाही। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी डोकेवर काढत असल्याचं चित्र समोर आलंय। तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगरी व्हिजन आणि बंधन लॉन या परिसरात पूर्व वैमनस्यातून तरुणावर चाकू व लोखंडी वस्तूने खुनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे। या घटनेत 2 तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पीडित तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी 5 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केलाय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजनेच्या उच्च दाब वीज वाहिनीवर विळद पंपिंग स्टेशन परिसरात आज पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 7:15 पर्यंत वीज पुरवठा खंडित झालेला होता। त्यामुळे पाणी उपसा बंद राहिल्याने शहर पाणी वितरणाच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या नाहीत। त्यामुळे अहिल्यानगर शहरात आज काही भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, तर काही भागात आज ऐवजी म्हणजेच उद्या 7 तारखेला पाणी पुरवठा होणार आहे। अहिल्यानगर जिल्हा पोलिसांच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाअंतर्गत शहरात व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली। विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यसनमुक्ती समाज घडवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं। तर पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी तरुणांनी व्यसनापासून दूर राहून शिक्षण, कौशल्य आणि करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले। या रॅलीत विद्यार्थी, युवक, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।